जातात. माझ्या अभ्यासाच्या डायरीवरती अजूनही ती माझ्या गावाकडच्या लायब्ररीत डायरी आहे. पहिल्या पानावरती मी एक कविता लिहिलेली होती, मला खूप आवडलेली होती. द पोएम ऑफ ला मांचा, जपानी माणसांची कविता. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाईट द अनबिटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कुणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वे द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी, ज्यावेळेला माझे भाऊ थकलेले आहेत, माझे पाय थकले आहेत, हात थकलेले आहेत, शरीर थकलंय, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळेला मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, तो स्टार मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट, टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी झगडायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही, कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. ही इच्छाशक्ती त्या अभ्यास करताना समोर होती. मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलेलो होतो ना, त्यावेळेला मी, आनंद, माझ्याबरोबर जो चुलत भाऊ होता ना, तोही माझ्याबरोबर IAS मध्ये सिलेक्ट झाला. माझ्यावर त्याची रँक आली. तो आता शिवगंगा म्हणून तमिळनाडूमध्ये आहे, त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून काम करतोय. आम्ही ज्यावेळेला इंटरव्ह्यूला धोलपूर हाऊसमध्ये दिल्लीला गेलेलो होतो, त्यावेळेला आमच्याबरोबर एक विकास जैन नावाचा मुलगा होता. तो बीटेक फ्रॉम IIT पवई आणि MMS फ्रॉम IIM अहमदाबाद. बीटेक MMS ही खूप मोठी डिग्री आहे. म्हणजे तिथं फायनल इयरला असतानाच अमेरिकेतनं दर महिन्याला ₹1,00,000-2,00,000 पगाराचे कॉल येतात. तर एवढा हायली क्वालिफाईड होता. 2 वर्ष अमेरिकेत नोकरी करून आलेला होता. आमच्यावरच तो महाराष्ट्राला राहिला असल्यामुळं त्याची ओळख झालेली होती. तर इतका स्मार्ट मुलगा, 6 फूट उंच, गोरापान, देखना, 3 पीस सूट मध्ये असायचा. इंग्रजी एवढं शुद्ध आणि चांगलं बोलायचा की इकॉनॉमिक्सचे इतके कन्सेप्ट क्लिअर की त्याचं ऐकत बसावं असं वाटायचं, एवढं चांगलं बोलायचं. आनंदला म्हटलं की अरे आपलं काम नाही आहे हे, अशा मुलांसाठीच IAS IPS आहे, आपलं काय जमणार नाही इकडं, आपण जाऊन कॉन्स्टेबल भरती, लईत लई PSI होऊ शकतो. आनंदाने आता परीक्षा देऊन पास होऊन आलोय तर ही इंटरव्ह्यू देऊन तेवढं जाऊ. म्हणजे ज्यावेळेला मग आम्ही इंटरव्ह्यूला एकाच महाराष्ट्रातले असल्यामुळे एका ग्रुपमध्ये होतो. विकासचा अगोदर नंबर आला आणि त्यात आम्हाला पॅनल, अचानक पॅनल डिक्लेअर होतात. MPSCचे पॅनल अगोदर कळतात आपल्याला कुठलं पॅनल आहे, पण UPSCचे पॅनल तुम्हाला 7 पॅनल्स एका वेळेला बसले, कुठल्या पॅनलला जायचं ते अचानक डिक्लेअर होतं. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, जे ABSM PBSM असेच गोरेपान, उंच, इंग्रजी अधिकाऱ्यासारखे असणारे अधिकारी, आणि त्यात आमचं मीडियम मराठी होतं. आणि त्यांनी असं लोकल लँग्वेज मध्ये बोलणाऱ्या मुलांच्या विरुद्ध चांगलं ऍटिट्यूड नाही असं मी अगोदरच ऐकलेलं होतं. तर आम्ही अजून घाबरलो की आपलं कसं होणार. आणि हा विकास आमच्या अगोदर कॉन्फिडन्सनं इंटरव्ह्यूला गेला, स्मार्टली आतमध्ये गेला. साधारण एक 15 मिनिटांनी तो बाहेर आला, त्यावेळी घामानं डबडबलेला होता. असा टाईची नॉट सोडत, अरे बोगस इंटरव्ह्यू, काय फालतूमध्ये माझी 2 वर्ष वाया गेली, हीच अमेरिकेत घालवली असते तर माझे 30-40 लाख रुपये बँक बॅलन्स झाला असता. म्हणे चला मी चाललो परत म्हणे. तर म्हटलं याची अशी परिस्थिती झाली तर आपलं काय होणार. कारण टाईची नाट सुद्धा बांधता येत नव्हती. मग ते स्काउटला असायचा तो पट्टीचा टाय, तो घालून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो पण चांगला दिसणार नाहीये. इलॅस्टिकचा टाय असायचा ना शाळेत असताना, कधी नॉटच बांधता यायची नाही ना, ती गाठ असायची ती बांधता यायची नाही. मग तर काय काढूनच टाकला आम्ही. तसंच शर्ट, पॅन्ट, इन शर्ट, एक ऑक्सफोर्डचे शूज, त्याच्या पलीकडे काय नाही. घाबरत घाबरत आतमध्ये गेलो. मे कम इन सर म्हणून आतमध्ये गेलो. तर ते इंटरव्ह्यूचं पॅनल असं असतं UPSCचं की घोड्याच्या नालाचा आकार असतो ना, तशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट असते. मध्ये एक चेअर असते आणि त्याच्यावर तुम्ही दिसता, म्हणजे नख शिखांत, सोल टू क्राऊन तुम्ही त्या पॅनलला दिसत असता. कोपऱ्यात एक सायकोअनालिस्ट बसलेले असतात. तुम्ही खरं किती बोलताय, खोटं किती बोलताय आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे ते चेक करत असतात. आणि माझ्या शेजारी कुलकर्णी मॅडम एक होत्या.
म्हणजे त्यांनी पॅनलनी इंग्रजीत प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचा, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्रजीत करून त्यांना सांगायचं. अशी दळभद्री परिस्थिती. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी सुरुवात केली, विश्वास वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. मराठीत सांगतो आता सगळ्यांना, गावाकडचीच पुरात मायासारखीच असणं त्यावेळेचं मी.